छत्रपती संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकारी प्रकरणी 1 जानेवारी ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये कल्पनाच्या खात्यावर 32,68,862 रुपये आल्याचं समोर येत आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही तोतया अधिकारी कल्पना भागवतच्या खात्यावरती 1,45,000 रुपये पाठवल्याचंही आता समोर आले आहे। कल्पना भागवतने अपघात झाल्याचं सांगितलं म्हणून पैसे पाठवलं अशी प्रतिक्रिया आष्टीकरांची समोर आली आहे। हे ऑक्टोबर 29 ला त्यांनी ॲडमिट आहे म्हणल्यानंतर तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणल्यानंतर 29 ऑक्टोबरला 10,000 रुपये मी सेंड केले आहेत। हे माझं सगळं ट्रान्झॅक्शन आहे आणि हे अतिशय गरज आहे म्हणून आता मी खासदार आहे, एका मराठा समाजाचा आहे आणि जर असं कोणी इमोशनली जरा मला बोलत असेल तर त्याला मी मदत करणं मला नाही वाटलं कधी गैर किंवा ते असं काही कोण्या पद्धतीत एक लेडीज काय अशी काही करू शकते हे कधी माझ्या स्वप्नातही नव्हतं। महत्वाची बातमी, शेतकरी जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर केंद्र सरकारवर संतापल्याच्याही बघायला मिळाल्या। सरकारने दिलेली मदत कोणत्या आधारावरती पाठवली असा सवालही धानोरकरांनी उपस्थित केलाय। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असंही धानोरकरांनी बोलून दाखवलंय। असा कुठलाही अतिवृष्टीच्या मदतीच्या बाबतीचा प्रस्ताव हा राज्याकडून आम्हाला आला नाही। ही अत्यंत चुकीची अशी बाब आहे। शेतकऱ्यांचे कसे हाल या महाराष्ट्रात आहे या परिस्थितीशी आम्ही भांडत आहोत आणि हे करत असताना शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जर का कृषी मंत्री करत असेल तर त्या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय ही शेतकरी जनता आपल्याला राहणार नाही। कुठल्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसता तर केंद्राने या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नसती। पण आज जबाबदार लोकप्रतिनिधी कृषी मंत्री जर का अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही अत्यंत चुकीची बातमी महत्वाची आहे। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाहीये अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती। पण महाराष्ट्र सरकारने फक्त 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती केंद्राला दिल्याचं कळतंय। महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीमधून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केलेली आहे। महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीमधून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना 4,176.80 कोटींची मदत केली आहे। यामध्ये केंद्राचा वाटा 3,132.80 कोटी रुपयांचा असून हा निधी 1,566.40 कोटींच्या 2 टप्प्यात राज्याला देण्यात आला। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची आहे, ज्यामध्ये नुकसानीचं मूल्यांकन आणि तळागाळातील पातळीवर मदत उपाययोजना करणं समाविष्ट आहे। केंद्र सरकार राज्य सरकारांच्या प्रयत्नांना आवश्यक आणि आर्थिक सहाय्य करतं। गृह मंत्रालयाने 16 ऑक्टोबर 2025 ला राज्यात झालेल्या नुकसानीचं प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पथक स्थापन केलं। 3 नोव्हेंबर 2025 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये IMCTने बाधित भागांना भेटी दिल्या। गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार NDRF अंतर्गत मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांना कोणतंही औपचारिक निवेदन मिळालेलं नाहीये। तर शेतकरी मदतीसाठी राज्यानं केंद्राकडे आधीच प्रस्ताव पाठवला। राज्याच्या प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली। 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल।